नको तू सोड तू सोड साल्या. हे बघा मंडळी, जांभळं पाडायचा जुगाड कसा केलाय आपण मस्त. ताई नेट बीट घेऊन आला त्यांच्या घरातून. वा वा वा, पैशांचा पाऊस पडायच्या ऐवजी जांभळांचा पाऊस पडते. इकडे बघा, बोटी येते का हातात. चमच्यान तुकडी पण येते त्याच्या. घ्या अजून दुसरी मस्त लागतं तळलेली जी. तो बघा किती मोठा आंबा आहे, एकच आहे पण मोठा एकदम. काय जीव नाही तुझ्या हाताने जन्म आहे. मग काय तुझ्या जीवाचे काय, तुला एक साधा आंबाडी पडत आहे. नुसतं काही ना काही इगाणं करते. बघा जांभळाचा टिका लावायला घेतले काय आहे. अक्काल बिक्काल यायला जराशी तरी. अरे चिन्मय, एक तर आंघोळ नाही करू देत सोनू. बघा या पोऱ्या कामावरची आली पण याला चैन नाही परत जीवाला. इकडे बघा, अरे बाबा चिन्मय असं काही करू नको राजा. ओ भाई साहब, हे तर भारी काम हो गया रे. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांच्या एक कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, काल जो तुम्ही ब्लॉग पाहिलात त्याच दिवसाचा हा दुसरा ब्लॉग मी शूट करायला घेतलेला आहे. तर आता संध्याकाळच्या बरोबर 5 वाजलेले आहेत आणि मी आता टेरेसवर आली आहे. जे सकाळी मी तांदूळ धुवून सुकायला ठेवले होते ते आता काढून आतमध्ये ठेवलेले आहेत. उद्या ऊन असेल तर पुन्हा एकदा म्हणजे उन्हामध्ये सुकवायला ठेवेन मी. तर चला, आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे. तर बघूयात, आतापासून रात्रीपर्यंत तुमच्यासोबत मला काय काय शेअर करता येतं तसं मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि कालच्या ब्लॉगलासुद्धा खूप ताईंनी कॉमेंट्स केले की ताई, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तर बरोबर आहे ताई तुमचं. कष्ट हे प्रत्येक माणसाने करणं खूप गरजेचं आहे. माझं आता जी काही संध्याकाळची कामं आहेत ती आता मी आवरायला घेईन. तर आता बरं टेरेसवर आलीच आहे तर ब्लॉगला पण सुरुवात करते. आणि मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळेला नाही तर टेरेसवर एवढं सुंदर वाटतं ना, खूप भारी वाटतं. थोड्याच वेळात सनसेट पण होईल. वेळ आहे अजून जरा, एक अर्धा घंटा पाऊण घंटा जाईल अजून सनसेट व्हायला. या मंडळी चहा प्यायला मस्त आता चाय बनवले आणि ब्रेड घेतले आता चहामध्ये खायला. हे बघा मंडळी, जांभळं पाडायचा जुगाड कसा केलाय आपण मस्त. ताई नेट बीट घेऊन आला त्यांच्या घरातून. चू वरती उभा राहा ना, याच्यावर वरच्या टप्प्यावर उभा राहा ना. एक तर कंपाऊंड वरती उभा राहा चिन्मय. हे बघा चिन्मय राहिलाय कंपाऊंडवर उभा. वा वा वा, पैशांचा पाऊस पडायच्या ऐवजी जांभळांचा पाऊस पडते. चिन्मय बरं टायमावरती झाले. हे बघा एवढी सारी जांभळं पडल्यात आता मस्त. हे चू खातो का, खाशील का धुवाला? आणि तर धुतली तर मग ती ओली ओली राहून खराब होतील लगेच. दीदीला द्यायचीत ना उद्या पाठवून. कच्ची आहेत ती जास्त. कच्ची नाही पिकलेली आहेत पण ती दुसऱ्या दिवशी भारी लागतील. उद्या भारी लागतील खायला. ती जबरदस्ती पाडली तशीच असत. जे पडलेली असतात ना झाडावरून ती भारी लागतात खायला. पोऱ्या कामावरची आली पण याला चैन नाही परत जीवाला. इकडे बघा, अरे बाबा चिन्मय असं काही करू नको राजा.
इकडे बघा ह्यो पोऱ्या कामावरशी आले आता यांनी जांभळा पडला ना आता डायरेक्ट टेरेसवर गेले. नारळ बोलते पाडतो. वजन आहे गाडी ती कशी पोचल. ती टोकरी पण आहे ना. माझा टकला बुडेल. सोड बाजूला. सोड इकडे. हळू सोड रे हळू सोड. नको चिन्मय तशी नको. काय उपयोग नाही चिन्मय जांभळा तशी पाडून. बघा चैन नाही पोरायला चैन. मंडळी हे बघा एवढूसा पेरूचं झाड आहे आपलं एवढूसा. पण त्याला पेरू बघा किती लागल्यात. इकडे बघा चिन्मय बघा एकदम जंगली माणूस झाल्यात. जंगली माणूस कामावर आल्याबरोबर ना चिन्मय. मंडळी या वर्षी आपल्या आंब्यावरती काय आंबे नाही लागले. आपल्या आंब्याचं झाड असं आहे की 1 वर्ष आंबा म्हणजे 1 वर्ष गॅप देतो. आता गेल्या वर्षी भरपूर आंबे आलेले या वर्षी नाही आले. हे कुठं गेला तो बघा. हे वरती आहे पण ते आखरी कशी पोचल. एक तर पेरूची झाडा उभा राहा. कंपाऊंडवरती उभं राहायला पाहिजे तिकडच्या. हे बघा एकच आहे दिसला का मंडळी तुम्हाला समोरच आहे बघा स्क्रीनच्या एकदम समोरासमोर एकच आंबा आहे तो पण. हे लक्की कुठं आहे. इकडे आंबा पडूया आपण. आंबा याच्या टिक्का कोण लावला ना. ये ना बाबू इकडे ये ना. जीभ बाहेर नको काढू. इकडे ये तू. आंबा देते तुला खायला. तिकडे बघा जीभ बाहेर काढू कसा राहते अख्खा दिवस. बोंगाल की आमचं बोंगाल. काय जीव नाही तुझ्या हाताने जन्म आहे. मग काय तुझ्या जीवाचे काय. तुला एक साधा आंबाटी परत आहे का. आखरी जाऊ माझ्यावर राहा. मंडळी आज चिन्मय आल्यापासून नुसतं आंबे काय पाडतो जांभळा काय पाडतो नारळ काय पडतं. नारळ पाडायला गेला नारळ पडला निवेला खाली उतरून. आता जांभळा खाल्ल्यानंतर अख्खी जीप पण जांभळी जांभळी झाले. दात पण सगळं जांभळे जांभळे झाले नव्हते. बघा टाकल्या पडला तर माझ्या. हे छोना बाबू कशा आंबा पडला बघ दादाने आपल्या कशा आंबा पडला. अरे यार आंब्याची साईज बघ चिन्मय एकदम भारी. नारळाचा जर का आंबा आहे खुश दाखव. थांबला लावाच उभा राहा. मा टाकल्यावर बाई तिकडे बघ कसं उभा राहिली बघ दरवाजान बघासाठी. म्हणजे आपल्या घरामध्ये कोणती पण वस्तू असली ना का आधी त्याला बघायची असते. लक्कीला सोनूला ना आपला इंटरेस्ट एवढा पण लक्कीला जाम इंटरेस्ट सगळ्या गोष्टींमध्ये ना. लक्की बाबू तू जाम मजा येते ना बाबू सगळ्या काही बघायला. आपल्या घरामध्ये काय आणतोय काय नाही आणतोय आपण. टिक्का कोणी लावलं माझ्या पोळ्याच्या एवढा मोठा. चला नुसता काही ना काही इगाणं करते बघा. जांभळाचा टिक्का लावायला घेतले काय आहे अक्काल बिक्काल यायला जराशी तरी. अरे चिन्मय एक तर आंघोळ नाही करू देत सोनू. बघा केला बघ. जांभूळ राणी गई जांभूळ राणी जांभूळ राजा. वाघ निघला घरांच्या बाहेर. वाघ यो वाघ. लकी इकडे बघा आंबा आत नाही लकी बघ तिकडं. दादाने बघ दादाने आंबा पाहिजे का तुला. आंबा पाहिजे बघा आंबा पाहिजे त्याला. ह गाई जांभूळ आहे माझ्या हातला आंबा नाही. देवा देवा काय असं डॉगी आहे यो. त्या जांभळाने वाटायला आहेत का आंबाने वाटायला त्याला. आठी पण खाल्ली वाटतं. मेल्या हाट्या कोणी खाता का जांभळांच्या. जांभूळ खाल्ला तर मला हाटी पण खाल्ली त्यांनी चावून जाऊन बैलानी. बघ मी येणार नाही खाण्याला आधीच सांगते तुला. मी येणार नाही. काठी घ्या आता मध्ये. माझी कॅपॅसिटी संपले. मला जाम काम झाले दिवसभर दमलं मी जाम. लकी इकडे ये तू. याच्या मागं नको ये बैलाची इकडे तू. तुला आंबा देते का पुणे. लक्की आंबा पाहिजे तुला. आंबा कोणाला पाहिजे. हां माझ्या लक्कीला पाहिजे ना आंबा. का आंबा वर्ष आला ना मावरा पकडायला गेलास का. हा किती भेटले एक. कितना मिलो हे. इथं नको आता घाण करू. ओ काळो माशो. ओ भाई साहब हे तर भारी काम हो गया रे. जा आता पटकन साफ कर. मी तोपर्यंत दुसरा काम करते. जा साफ करून मस्त तुकड्या करा. याला नको घेऊन जाऊ. त्याला नको नेऊ. चला मंडळी आता इथे घेतलं आहे जेवण बनवायला. इथे जे काही डोका होता ना माशांचा 2 त्याचा रस्सा बनवत ठेवला आहे. आणि ते तुकड्या मस्त तळायला घेतल्या आहेत. आणि एका साईडला ठेवलं आहे भात. ओके आज जाम टाईम झाला आहे जेवण बनवायला. 10:30 वाजल्या तरी आज काही शिजत नाही आहे जेवण. कारण की चिन्मय मच्छी लेट घेऊन आला त्याच्यामुळे. अजून एक 10 ते 15 मिनटं लागतील जेवण शिजायला. ओके आता लक्कीचं पण जेवण झालं आहे बनून. पण थोडंसं गरम आहे भात त्याच्यामुळं.
बरं 5 मिनिटं थंड होऊ दे, मग याला जेवण देते. लकीला जेवण दिलं ना गरम गरम की लगेच गरम गरम खातो आणि मग उलटी करतो मग. असं बसले बघा बेडकासारखं. मार खायच्या रंगावर आले तू आता. धीर नाही त्याला, थंड करत ठेवली तरी पण धीर नाही. बस खाली, खाली बस लवकर. तू आज मार खाशील माझ्या आयुष्या. खाली बस, फुकट मार खाशील. थंड झाल्याशिवाय खायचा नाही. इकडे बघ काय बोलते, थंड झाल्याशिवाय नाही खायचा. लकू जाम भूक लागली तुला. हा बाबू, पक्की भूक लागली का? लाल गलती रजिनबाई. दोन्ही ताटा खाणार आहेस का? हा बाबू, दोन्ही ताटा खाणार आहेस का एकच? मग मला चिकन दे पहिले. एक चिकन दे आधी, मग जेवायला देईन तुला. हाय चापटवेन तुला साले. आता इथं खा, खा इथे सगळं खा बाबू. शंपो सगळा नाही, खा. चला मंडळी, जेवण बनवून झालेलं आहे. मोनू कुठे गेला काय माहिती आता. या मंडळी जेवायला. चिन्मय कसं झाले रस्सा बिस्सा? तळलेली भारी लागते रस्स्याची, चांगलं का? खा मग, खाऊन सांग कसं झालं तो. चला मंडळी या आता जेवायला. आता लक्कीची पण टम्मी फुल झाले. आता काय करते दरवाजात जाऊन ना? हो, बाहेर कुत्रा माझं काय आलं ना काय धापजा दे सावतील तेव्हा समजून. चला मंडळी या जेवायला. तळलेले एक नंबर लागते. आवडलं का तुला जेवण? भूक लागली ना म्हणून आवडलं वाटते ना. आमच्या घरामध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट झाली का मोनी स्वतःच्या हाताच्या जेवण वाढून घेते. चंद्र नक्की पूर्वेशा उंगवला की का आज पश्चिमेशा उंगवायचा. ते फर्स्ट टाईम पोऱ्या माझ्या हाताशी जेवायला घेते. ते आपण कसा वरू ते आपण समजून नाही त्याला. इकडे बघा बोटी येते का हातात. चमच्यान तुकडी पण येणे त्याच्या. घे अजून दुसरी मस्त लागते तळलेली जिन म्हणून. अजून एक घे. याला लग्नात कोणत्या तरी हल्दी बिल्दी राहायला जेवण वाढायला राहिलं पाहिजे. रस्सा नाही एवढा चांगला झाला ना चिन्मय. तळलेली मच्छी जांभूळ झाली ना. हा ना. नेलपेंट लावू ना चिन्मय. लावशील तर तो नाही तुला लाव ना. मम्मीचे लाव ना. नको रे जे ना लाव ना चिन्मय. 2 कलरच्या 2 नेलपेंट काढल्यात लावासाठी. असं कसं दिसतं रे व्हिडिओ? बरोबर लावा का तशी? तू सगळी मासा लावशील बोटाच्या साईडला. असा ब्रशला घ्यायचा ना एकदा सर खाली ओढायचा त्याला. शिकशील का नेलपेंट लावायला अशी? बज्जे का पेंटिंग करायला घेते काय भिंतीवरती? बज्जे कशी तू लावते असं डायरेक्ट खाली ओढायचा ब्रश चिन्मय? तू हात वरती करशील मग. हां हात ठेवलं ढगामध्ये. तुम्ही ढगामध्ये कुठं बरोबर ठेवलेला सपोर्ट. आता माझा हात तर चिन्मय असा. हां ओढासा खाली. यार नको तू सोड. तू सोड साल्या. आत्ता मार खाशील. आत्ता मार खाशील तू. ते काय ते बास्ती गावाच्यात बोलले ते नेलपेंट दरिद्र्या झाले. असं कुठे चमकीवाले चमकीवाला ते भांडून द्यायचे ना. ते मॉलमध्ये असते ती 100 रुपयावाली. तू नाही आणले? ही तुम्ही आणले? ही तुम्ही आणले? मग ही तुम्ही आणले ना. ती रेडवाली कुठे गेली काय माहिती, सापडत नाही काय. चिन्मय मला नेलपेंट पण घेऊन येते. चिन्मय आता मॉलमधून घेऊन या का बारीवाली घेऊन या का? 100 रुपयाला भेटते ती, 80 किंवा 100 रुपयाला. अरे ते कलर पण असे असतात ना चिन्मय, ते लोकल गाडीवरती भेटत पण नाही कलर. मी त्या दिवशी बघितलं ना मॉलमध्ये, घ्यायची इच्छा झालेली पण नंतर विचार केला बरं नको तुम्ही आणून ठेवल्या ना आधी दुसऱ्या, त्या बरं अशाच कडक होतील. मग या संपल्या ना का मॉलमधूनच मला आणून दे. ते कलर ना लोकल गाडीवरती भेटत पण नाही.
काय नाही सगळ्या भेटतो. नाही भेटत. जे मार्केटमध्ये आपले लागतात त्यांच्यावर कुठे असे कलर असतात. 1760 किलो असतात. नाही ते कलर ना काय वेगळेच उतरशील मग एकदम लाईट कलर ना सगळे वेगवेगळे कलर असे कलर मी गाडीमध्ये बघितलेच नाही अजून. मंडळी हा समोर तुम्हाला चंद्र दिसतोय का हे बघा. तुम्हाला व्लॉगमध्ये कॅमेऱ्यातून कसं दिसतंय काय माहिती नाही पण रिअलमध्ये ना एकदम असं धुका वाटते त्याच्यावर. धुका म्हणजे ना क्लिअर नाही दिसत एकदम असं धुरकट दिसतंय आणि रात्रीच्या वेळेला बघा असा काहीसा सीन दिसतो. चला आता सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि 11:30 वाजून गेलेले आहेत. आता मी पण झोपायची तयारी करते कारण की सकाळी पण लवकर उठलेली त्याच्यामुळे आणि सकाळपासून आज ना बिलकुल काय म्हणजे बसायला भेटलं नाही. दिवसभर आज काम सुरूच होतं माझं. अक्षरशः दमले आता. तर चला आता ब्लॉगचा मी एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.